दरम्यान सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, चंद्रभागेत बुडणारे 6 भाविक बचावलेले आहेत। 6 भाविकांना कोळी बांधवांनी वाचवलंय। स्नानासाठी गेलेले भाविक थोडक्यात बचावलेत। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं प्रस्थान ठेवलेलं आहे। तर आषाढी यात्रेच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे भाविक पंढरपूरला येऊ लागलेत। अशातच आलेल्या चंद्रभागा नदीत स्नानासाठी गेलेल्या 6 भाविकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं मंदिर समितीनं नियुक्त केलेल्या महादेव कोळी टीमनं बुडताना वाचवलंय। चंद्रभागेत बुडणारे 6 भाविक बचावलेत। 6 भाविकांना कोळी बांधवांनी वाचवलंय। स्नानासाठी गेलेले भाविक थोडक्यात बचावलेत। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानं प्रस्थान केलंय आणि त्याचबरोबर आषाढी यात्रेच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे भाविक पंढरपूरला येऊ लागलेत। अशाच आलेल्या चंद्रभागा नदीत स्नानासाठी गेलेल्या 6 भाविकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं मंदिर समितीनं नियुक्त केलेल्या महादेव कोळी टीमनं बुडताना वाचवलेलं आहे। थोडक्यात 6 भाविकांचा जीव वाचलाय। चंद्रभागेत बुडणारे 6 भाविक बचावले, तर 6 भाविकांना कोळी बांधवांनी वाचवलंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी। संतोष, या संदर्भातला अधिकचा तपशील। सध्या ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवल्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागलेली आहे। पंढरपूरला येणे, स्नान करणे, देवदर्शन घेणे आणि पुन्हा पालखी सोहळ्यात सहभागी होणे ही शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि त्यामुळे सध्या पंढरपुरात भाविक येऊ लागले आहेत। असेच पंढरपुरात आलेले स्नानासाठी गेलेल्या 6 भाविकांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले होते। मात्र जी कोळी टीम आहे, जिल्हा अधिकाऱ्यांनी जो आदेश दिला आहे मंदिर समितीला, त्या आदेशानुसार जी कोळी टीमची नियुक्ती केलेली आहे, त्या टीमच्या सदस्यांनी ह्या 6 लोकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे। ही एक गोष्ट येणाऱ्या भाविकांना आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की पंढरपूरला आल्यानंतर भाविकांनी जास्त पाण्यात जाऊ नये। सध्या उजनी धरणातून 30,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे चंद्रभागा नदी पाणी पातळीत वाढ झालेली, ती वाढ होत राहणार आहे। त्यातच वाळू खननामुळे ठिकठिकाणी खड्डे असल्यामुळे भाविकांना अंदाज येत नाही आणि त्यांच्या जीवितवर धोका निर्माण होत आहे। त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी जास्त पाण्यात न जाता चंद्रभागा काठावर स्नान करून पवित्र स्नानाचा आनंद घ्यावा, असं मी सांगू इच्छितो। धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि आवाहनासंदर्भात।